नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. झेंडेगेट येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरात सुंदरकांड पारायण भावपूर्ण वातावरणात पार पडलं. ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी हनुमानजींच्या चरणी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. मंदिरात साजरे करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये महाआरती, स्तोत्रपठण आणि भक्तिगीते यांचा समावेश होता. मंदिराचे पुजारी रामदास कावट व मुंबई येथील अतुल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदरकांड व धार्मिक कार्यक्रम पार पडले. तसेच अनिल झवर, संजय कासट, साईनाथ कावट, नंदकुमार झवर, दिलीप बिहाणी, दशरथ दरक, संजय इसार, दत्तात्रय आखमोडे, बद्रीनारायण राठी, पप्पू कुलवार, सुरेखा वैद्य, कीर्ती कासट, मंगला बिहाणी, कल्पना लड्डा आदींसह अनेक भाविकांनी यामध्ये सहभाग नोंदविला. या सर्व कार्यक्रमांचे आयोजन अतुल भंडारी यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. पुणे येथे खाजगी रुग्णालयात अरुणकाका जगताप यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी दक्षिणमुखी मंदिरातही मनोभावे प्रार्थना करण्यात आली असून सर्व भाविकांनी त्यांचे लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केली आहे. माझं नाव साईनाथ आसाराम कावट. या मंदिराचं आम्ही पूर्वीपासून सेवा करतो. दरवर्षीप्रमाणे हनुमान चालीसा आणि हनुमान जयंतीच्या दिवशी भंडारा, सकाळी आरती, सुंदरकांड असे विविध उपक्रम या मंदिरात चालू असतात. आत्ताच आपण अरुण काका जगताप यांच्या तब्येतीत सुधारणा होण्यासाठी परमेश्वराकडे आता साकडं घातलं. आपण त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा हो आणि ते परत आपल्याकडं मंदिरात येऊ अशी आपली मारुती रायाच्या चरणी प्रार्थना आहे. आज आम्ही सर्व भक्तगण झेंडेगेट मारुती मंदिरामध्ये आम्ही उपस्थित आहोत. आजचा हा सुंदरकांडचा पाठ अरुण काका जगताप यांच्या तब्येतीला आराम पडावा आणि ते लवकरात लवकर बरे होऊन आपल्यामध्ये परत यावेत अशी त्यांच्यासाठी आपण हे सुंदरकांड घेतलेलं आहे आणि त्यांची तब्येत निश्चितच लवकर बरी होईल अशी आम्हाला आशा आहे. आणि मारुतीला आम्ही सर्वच भक्तगणांनी साकडं घातलेलं आहे की त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी असं साकडं घातलेलं आहे. आणि उद्या हनुमान जयंती असल्यामुळं ती एक संधी आम्हाला मिळाली त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.